काय रस्ते खराब आहेत, रस्ते खराब आहेत. खड्डे खोदरे आहेत, ते चालताना माणसाला त्रास होत आहे. बर. दुसरी गोष्ट पाण्याची टंचाई आहे. पाण्याचं कमतरता आहे. काळामध्ये सिटी बस चालत होते. काळ जुना होईल तसं वाढत प्रगती होत जाते तर प्रगती खटत जाते हे आम्हाला कळेल. लढले तरी निवडून आल्यानंतर ना ते लोक काय सगळं एकत्रच येणार आहेत, त्यात म्हणजे काय वाद नाही. भाजप सरकार फक्त आश्वासनं देतं, त्या पलीकडे काहीच करत नाही. 100 बसेस आपल्या हातात येणार. सर्वच पक्ष आहेत. बर. सर्वच पक्ष आहेत. विरोधक कोण सत्तेत कोण ह्याचं ताळमेळ आहे सध्याच्या घडीला. पक्षाला वाव नाही पण जरा भाजपला जरा वाव मिळेल असं कोणते बटन दाबा बीजेपीचं सरकार आहे ना. म्हणतात ना, ज्याच्या खोबरं त्याचंच चांगलं म्हणायचं काम आहे. मला वाटतं की बदल घडवायचा असेल तर एक वेळेस वंचितला संधी द्यायला पाहिजे. बघायला गेलं की भाजपकडनंच आहे. भाजपकडे आहे. हो. हे चाललं तर भाजपच. बर. नमस्कार. सिद्धरामेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सोलापूर नगरीच्या महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सोलापुरातील सर्वसामान्य जनतेचं काय मत आहे, या निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहेत, शहराच्या विकासासाठी जनतेला काय कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार या निवडणुकीकडे कशा नजरेने पाहतायत, त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. जी महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्यासोबत देवेंद्र कोटे असतील किंवा इतर जे काही नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसलेली असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे असतील किंवा मोहिते पाटील घराण्यातील खासदार माढ्याचे खासदार जे आहेत धैर्यशील मोहिते पाटील असतील, सुशीलकुमार शिंदे आणि अशा महाविकास आघाडीचे जे मोठे नेते आहेत त्यांनी देखील या महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आता आपले प्रयत्न सुरू केलेले आहेत. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये जे काही भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे त्यामुळं देखील एक राजकीय समीकरणे वेगळी होताना दिसत आहेत. सोलापूरमध्येचे माजी आमदार जे दिलीप माने आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत, त्यामुळेच नेमकं या निवडणुकीचं चित्र कसं असेल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि जनता देखील या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहते हे आपण पाहणार आहोत. आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि त्यातून या निवडणुकीचा अंदाज बांधण्याचा आपण प्रयत्न करूयात. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव भैरवनाथ सरडे. सरडे. हां. बरं. व्यवसाय कसा काय? हाय बरं काय म्हणायचं काय. बरं. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये निवडणूक लागलेली आहे. बरं. काय वाटतं कुठले मुद्दे शहरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे राजकारणी लोकांनी असं वाटतं? विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. बरं. नाही, विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे बरोबर आहे, पण सोलापूर शहरामध्ये काय करण्यासारख्या गोष्टी आहेत असं वाटतं तुम्हाला? काय म्हणजे आता काय म्हणजे रस्ते आहे सगळं. पाण्याचा प्रश्न आहे. बरं. पाणी काही 7 दिवसात नाही येत असं समजलं. नाही आता येईल पाण्याचा प्रश्न सुटत आलाय. निवडणूक आहे त्यावर येईल की निवडणूक झाल्यावर नाही येईल ना. येईल का? येईल. बरं. आता आपलं एक ऐतिहासिक शहर आहे सिद्धरामेश्वराची. इथं म्हणजे मंदिर आहे. पर्यटन जेवढ्या पद्धतीनं इथं यायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने येतं असं वाटतंय का? नाही तर वाढ व्हायली ना. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला शहराच्या विकासासाठी? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की इथं हे केलं म्हणजे आणखी जाईल? खरं नाही, आता तर आय टी पार्क मंजूर झाले. आय टी पार्क आल्यानंतर ना शहरातली आवक जावक अजून जास्त वाढेल. उद्योगधंदे वाढतील. बरं बरं. आता मध्ये काही दिवस 4 वर्ष जे प्रशासक होता सरकार बरखास्त झालं होतं. आता काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कसं चित्र वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. कोण कोण कसं लढतंय माहिती काय कोण कसं का लढीना पण सगळे चांगले एज्युकेटेड नगरसेवक येतील. बरं, असं वाटतंय. कशामुळे वाटतंय तसं? कारण आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली ना जास्त. बरं. कुणी कशी संधी दिली काय अंदाज? काय एवढं कल्पना नाही. बरं. भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि त्यांचे मित्रपक्ष अशी महाविकास आघाडी आणि BJPची महायुती अशी लढत होण्याची चित्र दिसते. खरं तर अजून चित्र उद्या परवा स्पष्ट होईल. ते काय वाटतं मागच्या वेळेची जी महानगरपालिकेमध्ये सत्ता होती ती कशी होती का दुसरं काही त्याला पर्याय द्यायला पाहिजे असं वाटतं? नाही जे आहे ते आहे. जे आहे ते तुमचं मत काय?
जी आहे ती सत्ता पुढे चालू राहावी राहावी. असं वाटतं तुम्हाला? म्हणजे बीजेपीची सत्ता पुढे चालू राहावी. नाही आता ही सगळ्यांची सत्ता यायला पाहिजे हो. म्हणजे काय तर होईल ना ते. आता काही मित्र पक्षच आहेत ना, जरी वेगळे लढले तरी निवडून आल्यानंतर ना ते लोक काय सगळं एकत्रच येणार आहेत. त्यात म्हणजे काय वाद नाही. म्हणजे आपल्या काही मताला ती किंमत आपल्या नाही मताला तिथे. काही किंमत नाही. असं आहे काय? बरं. माझं नाव अनिल आहे. अनिल राहायला कुठं आहे? इथं एंजिनियर आहे. यांची मिलचाळीत. कशी होईल निवडणूक वाटते सोलापूर? काय आपल्याला एवढं माहिती नाही. तुम्हाला माहित नाही? तुमच्याकडे आलेलं आहे काय? अजून काय आहे हे नाही आहे. बर कसं निवडणूक आपल्या- लागली एवढं तर माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? 15 तारखेला आहे म्हणून. 15 तारखेला आहे. बर सांगा बघ. विकास कांबळे बर काय बरं आहे का व्यवसाय धंदा पाणी? हा व्यवस्थित आहे. बर चाललं व्यवस्थित. किती वर्षापासून करताय? जवळपास 30 वर्षापासून. 30 वर्षापासून हा व्यवसाय करताय? 30 वर्ष. चप्पल बूट वगैरे चप्पल बोट दुरुस्ती दुरुस्ती विक्री. विक्री. अच्छा बर राहायला कुठे आहे मग? रायरा पत्रा तालीम उत्तर कसबा. हां 15 तालीम उत्तर कसं. बरं तुम्हाला काय वाटतंय? का तर राजकीय समीकरण सध्या तर काय जुळून येत नाही. पूर्ण डिक्लेअर झाल्याशिवाय त्याचं विश्लेषण काय करण्यात अर्थ नाही. बरं विश्लेषण नाही करू, पण काय वाटतं कोण म्हणजे कोणकोणते लोक समोर यायला पाहिजेत? सोलापूरचा विकासाच्या दृष्टीनं कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? तुम्हाला काय वाटतं की बाबा सोलापुरात हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे? इतर शहराच्या तुलनात बघितल्यावर आपल्याला वाटतं ना आपल्या शहरात हे नाही. ते तर सर्व पक्ष मिळून आता सध्या करतातच ना. बरं कोणते पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे तर माहिती आहे का तुम्हाला? आता सर्वच पक्ष आहेत. बरं सर्वच पक्ष आहेत. विरोधक कोण आणि सत्तेत कोण ह्याचं ताळमेळ आहे सध्याच्या घडीला. हे खरं आहे, हे खरं आहे. चित्र स्पष्टीकरण झाल्यावर त्याचं विश्लेषण म्हणजे स्पष्ट होईल. आज जरी आपण समजा ठरवलं की बाबा ह्या पक्षाला आपलं मत द्यायचं आहे, ती उद्या दुसऱ्या पक्षात गेला तर आपल्याला काय माहिती आहे? त्याचं सध्याच्या घडीला राजकीय विश्लेषणच करता येत नाही सर. बरं कुठला पक्ष आणि कुठली युती ह्याचं गणित सध्या तरी जुळना. जुळलं नाही. हा राजकारणाचं पूर्ण विषय डिक्लेअर झाल्याशिवाय ह्याच्यात येत नाही. बरोबर अगदी खरं आहे. पण तुम्हाला काय वाटतं सध्या म्हणजे हे जर निवडणुकीमध्ये कोण लोक पुढे आल्यानंतर शहराला चांगली काय? विकासाचा मार्ग मिळेल असं जे वाटतं तुम्हाला? जे ते सर्व आपापल्या परीने शहर सुधारण्याचा प्रयत्न करतायत. बरं. जे ते मागच्या वेळचं जे सरकार होतं महानगरपालिकेत हा. कसं होतं? होतं बऱ्यापैकी बऱ्यापैकी होतं. बऱ्यापैकी. बरं अण्णा काय नाव म्हणायचं? सुरुवात बरं राहायला कुठं आहे? इकडं निरावस्ती. बरं सोलापूर शहरात येते का? हा बरं इलेक्शन लागलंय सोलापूर शहराचं माहिती आहे का? हा आहे ना. बरं कसं वाटतंय काय वाटतंय तुमच्या वस्तीला सगळ्या हा. सुविधा आहेत का पोहोचतात का? हा आहे ना. काय रस्ते पाणी ड्रेनेज? जरा संडासचा प्रॉब्लेम चालू आहे. बरं टॉयलेटचे प्रॉब्लेम आहे. बरं काय करावं असं वाटतं मग त्यासाठी? काय सुधारणा करायलाच नगरसेवक सगळे काय रोड जरा खराब झाले बनवायला. बरं बनवायला पाहिजे. आता इलेक्शन लागले येणार नगरसेवक सांगत असतील की आम्ही हे करतो ते का म्हणते ते जेव्हा इलेक्शनच्या टायमालाच येते नंतर येत नाहीत. इलेक्शन झालं की येत नाहीत कोणते. हा तर आता काय वाटतंय तुमच्या भागात कोण उभारलंय का काय? ते आहे बर्डेची मुलगी एक आहे आणि हे आहे ते बापू शिंदे बरं ते आहे. बरं. शिवसेनेचे. हां शिवसेने आपले पुरुषोत्तम अण्णाची मुलगी. हा आणि बर्डेची. त्यांचे हा आणि हा, ते हा. शिंदे बापू शिंदे हां त्यांनी बरं त्यांचं जोरात आहे का हवा कसा आहे? काय एवढं काय बरं सध्या कोणते बटन दाबा बीजेपीचं सरकार आहे ना. सगळं कुठलंही बटन मशीन दाबलं तर सेटिंग करून ठेवलेलं त्यांनी. असं आहे काय? मग तेच की हां पण तिकडे पडले की पंढरपुरात पडलं, मंगळवेढ्यात पडलं, अकलूजला पडलं बीजेपी. उगा थोडं नावाला दाखवत येतो ते हा. लोक नाव बदनाम होऊ नये म्हणून उगा थोडं नावाला निवड दाखवत येतं. 11 नगर परिषदा होत्या त्यातल्या 4 आले फक्त. ते उगा नावाला उगत हे करते बाकीचं त्यांचं सगळं कारभार आहे. सोलापुरात तसंच होईल वाटतंय का तुम्हाला? असंच होईल काय सांगता येत नाही. होय बरं नमस्कार अण्णा. नमस्कार. काय नाव म्हणायचं आपलं? राहुल शिंदे, बरं राहायला कुठं आहे? हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर, बरं प्रभाग क्रमांक 1. प्रभाग क्रमांक 1. बरं तुम्ही सुशिक्षित आहात, तरुण आहात, काय दृष्टिकोन आहे निवडणुकीकडे बघण्याचा तुमचा? काय दृष्टिकोन आहे? सोलापूर शहराच्या दृष्टीनं कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये पुढे यायला पाहिजेत असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिला तर आपलं ड्रेनेज लाईन, गटार, ज्या प्राथमिक समस्या आहेत, पाणी आपल्याला अजून पण भेटत नाही.
भाजप सरकार फक्त आश्वासनं देतं, त्या पलीकडे काहीच करत नाही. बर आश्वासनं देणं, हिंदू मुस्लिम वाद घडवून आणणं, त्या पलीकडे भाजपाला दुसरं काहीच येत नाही. बर बर तर मला वाटतं की बदल घडवायचा असेल तर एक वेळेस वंचितला संधी द्यायला पाहिजे. वंचित हां, वंचित बहुजन आघाडीला एकदा संधी देऊन बघायला पाहिजे. बर बर जसं की आता परवाच प्रकाश आंबेडकरांचं एक मी मुलाखत बघितली, त्यात त्यांनी म्हणाले की मला सत्ता देऊन बघा, मी 3 महिन्यात तुम्हाला एक रोज पाणी देईन. पंढरपूर आपलं सोलापुरात शहरामध्ये. हो. हां. त्यांनी असं असं आपण म्हणाले की आपल्याकडे पाणीसाठा इतका काय मुबलक असून सुद्धा आपल्याला पाणी रोज मिळत नाही. उजनी धरून उशाला आहे आपल्या. हो, ते म्हणतात ना, धरण उसाला आणि गोरडं कशाला, हां 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 त्या पद्धतीचं काहीतरी चाललेलं आहे. बर बर मग काय वाटतं तुम्हाला वंचितची पूर्ण पॅनल लागेल का पण इथं तेवढी तसं- ताकद आहे का वंचितची? कसं आहे, आता पूर्ण पॅनल लागणं तर पॉसिबल नाही आहे, कारण SC समाज हा विखुरलेला आहे. अर्धा समाज तर सगळा BJPकडेच वळून घेतलेला आहे. हां हां त्यामुळे पॅनल लागणं खूप अवघड आहे. पण त्यांनी प्रयत्न बरोबर आघाडी वगैरे करावी अशी इच्छा आहे तुमची? कालचीच न्यूज होती. त्या न्यूजमध्ये म्हणलं की काँग्रेससोबत युती झालेली आहे स्थानिक मुंबईमध्ये लेवल झाली. मुंबईमध्ये. हां, मुंबईमध्ये. त्याच प्रकारे जर इथं झाली तर वेल अँड गुड. हां हां महाविकास आघाडीमध्ये समजा हां. काँग्रेस बरोबर काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे. आता इथं कसं होतंय ते पुढचं चित्र हो. अजून स्पष्ट नाहीये, तरी पण बरोबर. वंचितनं जर काँग्रेस सोबत गेलं युती तर केली हां, तर मोजके येतील, पण चांगले येतील. किती पैकी जागा मिळतील साधारण वाटतं इथे? काय आता किती जागांवर लढावं असं तुमची काय इच्छा आहे? किती वंचितचं तुम्ही फॅन आहात आणि स्वाभाविक आहे त्यांनी जी मुद्दे मांडले ते तुम्हाला बरोबर अपील आहे. झालेले आहेत तर 50-50 फॉर्म्युला केला तरी चालेल. काँग्रेससोबत. हो. तुम्ही तरुण आहात, सुशिक्षित दिसताय, काय वाटतं तुम्हाला राजकारणाकडे कोणत्या दृष्टीनं पाहता तुम्ही? राजकारणमध्ये एवढा इंटरेस्ट नाही नाही तुम्हाला इंटरेस्ट नाही, पण शेवटी राजकारण आपण लोकशाहीमध्ये राहतोय. लोकशाहीमध्ये निवडणूक ही अपरिहार्य घटना आहे. निवडणूक व्हायलाच पाहिजे. निवडणूक झाल्याशिवाय सरकार बनणार नाही, सरकार बनल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. मग हे सरकार बनवण्यासाठी आपल्याला संविधानानं घटनेनं आपल्याला अधिकार दिला एक मत टाकण्याचा, पण ती एक मत महत्त्वाचं आहे. सुशिक्षित माणसाचं तर मत फार महत्त्वाचं आहे, कारण सुशिक्षित माणूस विचार करून मत टाकतो असं गृहीत धरलं जातं. काय वाटतं तुम्हाला निवडणुकीकडे कोणत्या दृष्टीने बघता? मी राजकारणामध्ये पक्ष विचारत नाही आहे तुम्हाला. सोलापूर शहरामध्ये काय व्हायला पाहिजे तुमच्या दृष्टीनं काय वाटतं? तरुण आज एवढा परगावी जातो, बाहेर गावात जातो, नोकरीसाठी जातो, शिक्षणासाठी जातो. IT कंपनी यायला पाहिजे. बरं. आणि पाण्याचं कमतरता आहे. पाण्याचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे सोलापूर. आणि सिटी बस पण नाही आहे, बंद आहे. हो, सिटी बस खूप वर्षापासून बंद आहे. खूप वर्षापासून बंद आहे. सिटी बस चालू व्हायला पाहिजे, त्याशिवाय म्हणजे आता लोकांच्या येणार आहे म्हणून बोलले, आता ते येत आहे का नाही कन्फर्म सांगू शकत हां. नाही. तिथं तर काम तर चालू आहे, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बस तयार होतील. चार्जिंग पॉईंट तर चालू आहे. पॉईंट पण इलेक्शनच्या आधी तर होणार नाही हे आता. इलेक्शन झाल्यावर. पण काय वाटतं तुम्हाला ही बंद पडलेली जी परिवहन व्यवस्था आहे किंवा सोलापूर एवढं ऐतिहासिक शहर असून सुद्धा कोणत्याही अशा मोठ्या गोष्टी नाहीत ज्या अनेक पर्यटकांना आकर्षित करू शकतील, अशा कुठल्या गोष्टी नाहीत? काय वाटतं तुम्हाला? तसले सुविधा उपलब्ध नाही अजून सोलापुरात. खरं तर टेक्स्टाईलसाठी हे शहर फेमस आहे, जगात फेमस आहे. आता दुसरंच झालंय. हां. सोलापूर नाही आता सध्याला. नाही ना, म्हणजे सोलापूरमधलं टेक्स्टाईल मार्केट आता डाऊन झाले म्हणायचं. बरं गुजरातलाच गेले. बरं गुजरातला गेले. कशामुळे असं झालं? तिकडं तर टेक्स्टाईलचं आता सध्याला जास्त तिथंच चालू आहे. हां हां नाही, पण जकाट चादर आपल्या सोलापूरशिवाय कुठं नाही बनत ना. हां. बरं मग सोलापूरमध्ये आणखी काय व्यवस्था व्हायला पाहिजे एवढं तर सांगा तुम्ही, तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला बाहेर नोकरीला जावं लागू नये यासाठी काय सोलापुरात सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हाव्या असं वाटतं? काय रोजगार उपलब्ध करून द्यावं सगळ्यांना. हां ना, मग पण आणि रोजगारासाठी काय करावं लागेल? आणि एक असं आहे की शिकलेले आहेत घरातच बसून आहेत. हो. काय तर काम धंदे करायला लागले नोकरी ना. नसल्यामुळे. कुठे MIDCत जायचं काम करायचं तेच चालू आहे. हां नाही, MIDC हा सुद्धा एक रोजगाराचा मार्ग आहे, पण त्याच्यापेक्षा परंतु त्याने जे शिक्षण केले त्या शिक्षणचं काय तर मिळालं पाहिजे. हां. नोकरी मिळायला पाहिजे असं वाटतं. सोलापूर शहरातल्या जे काही प्रश्न आहेत त्या अनुषंगानं आम्ही जरा चर्चा करतोय लोकांशी की आता निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची. त्या अनुषंगानं काय वाटतं आपल्याला की सोलापूर शहरामध्ये काय प्रश्न काय आहेत? तुम्ही तरुण आहात, त्या दृष्टीनं पण महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा सोलापूर शहरामध्ये आणखी काय सुधारणा करता येतील किंवा एकंदरीत जी राजकीय परिस्थिती आहे सोलापूरची त्याच्याविषयी कशा दृष्टिकोनातून आपण मेन पाहिजे? म्हणजे रस्त्याचाच मुद्दा आहे बरं. इथं. रस्ता अजून डेव्हलप झाला हां. नाही, तरी बऱ्यापैकी काम चालू आहे.
म्हणजे ज्या प्रशासन- प्रमाणात रस्ते व्हायला पाहिजे. प्रशासन बघायला लागलं तरी बर 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 पण अजून डेव्हलप पाहिजे बर यावरच. साधारण 3-4 वर्षापूर्वी आपली महानगरपालिका बरखास्त झालेली आहे बरोबर. आणि आता निवडणूक लागली आहे. बरोबर. मधल्या दरम्यानच्या काळात प्रशासक होता त्यामुळे हो. कामं काही मागे पडली मागं असतील पडलेले का असते. त्यांचे? हो. काय वाटतं आता जी येणारी निवडणूक आहे हो. त्याच्याकडे कशा दृष्टीनं पाहता तुम्ही? कारण नुकतीच आपली लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची झाली, आपण मत टाकतो, नेते निवडून देतो, पुन्हा आपल्याला जी अपेक्षित काम आहे ते होतं असं वाटतं का तुम्हाला? इन फ्युचर पुढे जाऊन होईल असं वाटतंय. बरं बरं सोलापूरचं सुधारणा बघून तर होईल असं वाटायला लागलं. बरं व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. तेच अपेक्षा आहे. हं. येणाऱ्या निवडणुकीकडे कसं पाहता तुम्ही? कसे युत्या होतील, आघाड्या होतील, कोण कोण उतरल निवडणुकीत? आता ते पुढंच कळेल आता काय. पक्ष कोणते उतरतील असं वाटतं? आता आता- सध्या तर भाजप आहे तयारीत. हो आणि भाजपच काँग्रेस आहे. महाविकास आघाडी पण तयारीत बरोबर आहे. हं. हो काय वाटतं कोण जोमानं लढल वाटतं याच्यात? काय सांगता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती बघता तसं बघायला गेलं की भाजपकडनंच आहे. भाजपकडे आहे. हो बरं कल भाजपकडे आहे हो. लोकांचा. अच्छा तुम्हाला काय वाटतं? भाजपकडे कल आहे म्हणजे तुमचा कल आहे का पूर्ण सोलापूर शहराचा? सोलापूर सर सोलापूर शहराचा. बरं वाटतं का पण भाजप लोकांच्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं की भाजपकडेच आहे असं वाटतंय. बरं पण मागची जी टर्म होती त्यात पण भाजपची सत्ता होती. सत्ता होती. महानगरपालिकेत. बरोबर आहे. हो त्या दृष्टीने कामं झाले का? आता 7 दिवसाला पाणी येते म्हणून समजलं आम्हाला शहरात. पुढं जाऊन मग सुधारेल आता काय होईल. हां हां काय अडचणी असतात हां बरं पण येणारा काळ पण भाजपचाच असेल असं असेल वाटतं. असं वाटतंय आम्हाला. बरं पुण्याचे खासदार आहेत ना आपल्याला हो आहेत. प्रणितीताई. हो प्रणितीताई पण आहे. हां. असं नाही की प्रणितीताई काय केले नाही. प्रणितीताई पण केलं सगळं भरपूर काय केलं काम केलं. हां, हां. पण असं सुधारणा झाल्या आता असं दिसतंय एक 4 वर्षात पाठीमागच्या 4 वर्षात. बरं त्यामुळे तुम्हाला असं वाटतं? बशीर जाफर सय्यद बरं राहायला कुठे का? राहायला इथं चाळीत पाठीमागे इथंच आहे काय? हां, बरं 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 काय वाटतं सोलापूर शहरात तुम्ही आता अनेक वर्षापासून बुजुर्ग दिसताय, तुम्ही अनेक वर्ष शहरात राहताय, हां आणखी काय शहरात विकासाचे काही मुद्दे आहेत का? विकासले काय रस्ते खराब आहेत, रस्ते खराब आहेत. खड्डे खोदरे आहेत, ते चालताना माणसाला त्रास होत आहे. बरं दुसरी गोष्ट पाण्याची टंचाई आहे, हो सोलापुरात पाणी येत नाही. प्रश्न आहे. 4 दिवसाला पाणी येतं, पाण्याची टंचाई आहे. हं, हं, हं. अजून दुसरी गोष्ट काय माझं महागाई लई वाढली. हां, ते तर काय सगळ्या देशाचाच प्रश्न आहे आपल्या त्याच्यात शहरात. प्रश्न काय की ते भाजीचे किती 40 रुपये प्रमाणे आपल्या इथं उद्योगधंदे नाही आहेत. माहिती हां, हां. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात का, पूर्वीच्या काळामध्ये सिटी बस चालत होती. हां. काळ जुना होईल तसं वाढत प्रगती होत जाते का प्रगती खटत जाते हे आम्हाला कळी नाही. सिटी बस बंद पडून मला वाटतं जवळजवळ 15-20 वर्ष होत आली आता. ते आता त्या अधिकाऱ्यालाच माहीत, कारण का आम्ही काय मनात म्हणलं म्हणजे थोडंसं वाईट बी वाटतं नाही, मला. काय नाही म्हणायचं? बोला आपण तर जनता म्हणजे आहोत, काय? हो. आपल्या सेवेसाठी आपल्या सुविधेसाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू बरोबर आहे. केलेल्या आहेत. आपल्या मग पैशातून मला सुरू मला केलेल्या तेच आहेत. म्हणायचं की आपली देशाची किंवा आपल्या जिल्ह्याची शहराची. प्रगती व्हायला पाहिजे, की प्रगती खटत चाललेली आहे मला. बरं बरं हां सिटी बस बंद आहे. सिटी बस बंद पाणी आहे, वेळेवर मिळत नाही. उद्योग आहेत आणि पाणी पण म्हणजे कसं मिळतंय त्याला प्रेशर नसते. प्रेशर गेलं की त्याला सांगायला गेलं की ते म्हणते की अख्ख्या नवी पेठला पाणी देतो आणि तुम्हाला प्रेशर येत नाही असं म्हणते ते. आणि एकेकाळी कपडा उद्योगासाठी फेमस हो, जगात नाही, पूर्ण जगात famous. गिरण गाव म्हणून हे प्रसिद्ध होतं. गिरणगाव हां म्हणून प्रसिद्ध होतं. आम्ही नरसिंगीचे मिलचेच कामगार. बरं बरं मिल बंद पडली, आता काय करायचं आपलं चाललंय. लक्ष्मी विष्णू बंद पडली. लक्ष्मी विष्णू बंद पडली, पहिले लक्ष्मी विष्णू बंद पडली, हां. जुनी मिल आम्ही लहान असतानाच बंद पडली जुनी होती. मिल सोलापूर मिल बंद पडली. हम्म. अच्छा, अनेक मिल बंद पडले. आता खाजगी मिल पण भरपूर आता आहेत. इथले आमदार खासदार जे कोण असतील हे विकासाचे आघाडी काय असतील ते त्यांचं कोणाचं लक्ष नाही मला सगळं. हां. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात का, सणासुदीला लोक गाड्या घेतात. आता गाड्या घ्यायसाठी फायनान्स आहेत, बँक आहेत, हे आहेत, सगळे तुम्हाला तयार झाले ते. आणि गाड्या बिड्या घेतलं म्हणजे मग बाकीचे लोक म्हणतात की सोलापुरात एवढा पैसा असताय, गाड्या एवढ्या जाते त्या, तर उद्योगाची काय गरज आहे असं म्हणतात. बरं कुठले उद्योग यायला पाहिजे तरुणांना रोजगार मिळण्यासाठी? काय वाटतं? तरुणांना आता कसं म्हणता का, आता जे तुम्ही उद्योग आणचाल त्याच्यावर तरुण काम करतील. हां हां की असंच हेच उद्योग यायला पाहिजे किंवा तेच उद्योग यायला नाही पाहिजे, जेणेकरून कुणाच्या तर चुली चालायला पाहिजे असं मला वाटतं. काय नाव तुमचं? विठ्ठल किसन गिराम, राहायला कुठं? मुराजी पेठ, मंगळवेढकचा. बरं तुम्ही एकाच ठिकाणी राहता का? एकाच दोघं? ठिकाणी. बरं. आम्हाला कामगार कंपन्या बिंपन्या काय नाही ते लईचे लोक बेकार आहेत. हां 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 तर आता आपला हे
खासदार आमदार हे लोक ना 2-4 कंपन्या आणल्या तर आपल्या सोलापुरात शहराची बरोबर वस्तू पोरांना उद्योग वाढते. मिळेल. उद्योग नाही, बेकारच आहेत. BA MM शिकून काहीच नाही समजा. कुठं गाव सोडून पुण्याला जा, कुठं मुंबईला जा. येणे म्हणजे काय दळणवळण चालते मला असं काम खरंय, आहे. खरंय. तुम्ही पण म्हणत नाही, आता तुम्ही पण आमच्या म्हणजे वयाच्या 5-10 वर्ष कमी असतात. ज्या टायमाला नरसिंगीरची लक्ष्मी विष्णू चालत होती, 10 तारीख झालं म्हणजे तिथं एखादा एक नाही ग्राम पंचायत जसं एखादं बाजार भरत होतं तसं तसं भरत बाजार भरायचा. आणि मिलची पगार झाल्यानंतर तुमचं दळणवळण सगळं चालू होत होतं. बरोबर, सगळीकडे मार्केट फिरायचं मार्केट त्यामुळे. सगळं फिरत होतं. आता ते सगळंच खटलंय मला. आता हे प्रश्न आहेत का नाही, हे महानगरपालिकेचे नाहीत, हे काय नाही याच्यामध्ये? हे आम्ही महानगरपालिकेकडून काय विकासाचे अपेक्षा आहेत तुमच्या? महानगरपालिकेकडनं काय किंवा हे घंटा गाडी महानगरपालिकेपासून रोडच पाहिजे ना आपल्याला. रस्ते, रोड, पाणी, जरा रस्ता, स्वच्छाई, लाईट, लाईट व्यवस्थित, गटारं. हा, स्वच्छता, लाईट व्यवस्थित, खड्डे आणि खोदलेले. कॉर्पोरेशनने सुद्धा आता तुम्ही नगरपालिकेचं म्हणलं तर म्हणजे आम्ही म्हणतो ना आता त्या काळात बस चालत होती ना, आता काळाची प्रगती झाली तर का बस बंद आहेत म्हणलं तर असं काय असेल? महत्वाचे सोलापूरच्या निवडणुकीत मुद्दे कुठले आहेत माहिती काय? एक तर पाणी आणि जी परिवहन व्यवस्था आहे आपली सिटी बस, थोडक्यात सिटी बस बंद पडून बरेच वर्ष झाली. प्रत्येक निवडणूक आली की वायदे करते आम्ही सिटी बस चालू करणार, आम्ही सिटी नाही, बस होत नाही, चालू होत नाही. पण ती काय चालू होण्याची व्यवस्था चिन्ह होतच दिसत नाही. नाही. लय माणसाचा त्रास होतो. आता इलेक्ट्रिक बस घेणार आहेत असं परवा CEO साहेब म्हणत होते. हो, आम्ही बी ऐकलं की दिवाळीत 100 बसेस आपल्या हातात येणार म्हणून सांगितलं. आता दिवाळी झाली तर परत नंतर संक्रांतीला येतील. बरं. संक्रांत जरी नाही झाली तर परत पुढच्या दिवाळीपोतून येतील असं म्हणाल. आता मग मला हे सांगा, तुम्ही दोघंही वडीलधारी आहात, येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आता मेंबर लोक तुमच्याकडे मत मागायला येतील. हा? त्यांना आम्ही हेच म्हणणार हा. आहे. तर कुठले मुद्दे तुम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहे? आम्हाला हे पाहिजे, मग आम्ही त्या मत पुढं देऊ. मांडणारा म्हणलं तर काय म्हणतं का, पाण्याचं आहे, हा. स्वच्छाई, हा, आणि स्वच्छता. रस्ते, काय अजून कामधंद्यासाठी उद्योगसाठी हे कंपन्या आणायचे हे आम्ही मागणार. आमचे लेकरं काय म्हणतं का, चिकून बी बेरोजगार आहे की, कुठं 200 रुपये, कुठं 250 रुपये, कुठं गोंड्याच्या हाताखाली कामाला चालले. आता एवढं शिक्षण करून काय करतात, मग पोरं काय करतात, काय फायदा आमचा शिकून म्हणतात. बरोबर. मग आता याला उद्योगधंदे नाही तर मग आम्ही काय कसं काय लागणार पोरं म्हणतात. तुम्ही काय सांगणार, येणाऱ्या मेंबरला काय मागणार तुम्ही? आपलं हेच आपलं काय, कचरा गाडी व्यवस्थित यावं, आरोग्य इथलं चांगलं राहावं, लाईटी पाणी व्यवस्थित यावं, हेच आहे. काय दुसरी गोष्ट आता काय सध्या आता तुम्ही नळ मागायला गेलं, मीटर बसवा, हे बसवा. ज्या टायमाला 8 दिवसाला पाणी होतं त्या टायमाला कोणच म्हणत नाही मीटर बसवा म्हणून. बरोबर. नाही, तुम्ही आता सरासरी तुम्हाला दिसत असेल इथं कुठं मीटर तर मिळायचं काम, किंवा कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला माहीत असेल किंवा नळ मागायला गेले की मीटर बसवा, मीटर बसवल्याशिवाय तुम्हाला हे नाही ते नाही म्हणतात ते. आणि ज्या टायमाला 7-8 वर्ष दिवसाला पाणी देत होते त्या टायमाला कोण मीटरचं नावच काढलं नाही. मी तर त्या टायमाला म्हणत होतो त्या टायमापासून मीटर बसवा म्हणून. बरोबर. म्हणजे तुम्हाला वर्षाचं बिल भरण्यापेक्षा आम्हाला मीटरच्या पाण्याने पुढे बिल भरता येईल अशा हिशोबाने. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, आपल्या सोलापूर शहरात, आपल्या सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे. हो आहे. हा? जगप्रसिद्ध सिद्धेश्वर हो, मंदिर मंदिर आहे. आहे. हो. बरोबर का? हो, बरोबर. त्याचबरोबर किल्ला आहे, भुईकोट किल्ला, आणि किल्ल्याबरोबर बाग आहे. पण ह्या बागेचे व्यवस्थापन किंवा मेंटेनन्स जे म्हणावा तसा होतोय नाही होत. किंवा मंदिराचा सुद्धा तळ्याचा जो मेंटेनन्स आहे, पूर्वी तिथं बोटिंग क्लब केला होता, आता काय नाही, नुसतं गटार झाल्यासारखं तिथं मंदिराचं कसं आहे म्हणता का, तिथली जी ट्रस्ट जे आहेत ते त्यांचे ते बघून घेतात मला, हांबू वगैरे हे ते बघून घेतात मला असं काम आहे. बाकी तर आपलं हे बाग किल्ला वगैरे गार्डनचं. आता किल्ला गार्डन पूर्वी नाही आम्ही बसत होतो सगळं हिरवळ होतं. आता कुठे हिरवळ दिसतच नाही, सर्व वाळून मातीचं गेलंय आहे, सगळं. मातीचं आहे सर्व. सगळं थोडीफार मातीचं. खेळणी आहेत, बाकी पूर्वी नाही, कसं नाही, होतं? काहीच नाही. खेळणी काय लहान लेकरांना लहान वगैरे ते चालते लेकरांना. आपण म्हणून हिरवळ पण जी जरा होती. माणसाला संध्याकाळी जरा फिरून यावं म्हणलं तर तिथे हिरवळ काय नसते, सगळं ते फुकुटा आणि पांढरत माती. माती. त्याच्याशिवाय काय नाही, बाग पण मेंटेन केली पाहिजे हो, महानगरपालिकेने. करायला पाहिजे. आता पूर्वी सुद्धा प्राणी वगैरे हरण होते, हे होते ते हो, होते. जसं प्रगती होईल तसं ते खटत चाललेत मुलं काम आहे. बरं, आता शेवट आपलं ह्याचं आहे, येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये कसं वाटतंय, पहिले जी सत्ता होती महानगरपालिकेमध्ये आणि आता येणारी निवडणुकीमध्ये काय वाटतं, कोणते पक्ष, कशा आघाड्या, काय? आपल्याला तेवढं त्यातलं तर काय पक्षात आपण जात नाही, नाही. पक्षात जाऊ दुसरी द्या. गोष्ट काय म्हणतं का, जे सत्ताधारी आहे त्यांचाच जय, ते म्हणतात ना ज्याच्या खोबरं त्याचंच चांगलं मुलाचं काम आहे, मुलाचं काम आहे. बरं, काय बरं, बरं. हं. नाही, पण आपलं आता काय कसं आहे, सोलापूरमध्ये भाजपचे 3 आमदार आहेत हां. आणि काँग्रेसचे खासदार आहेत, त्यामुळे बॅलन्स आहे, एक समतोल साधला ते गेला कमजोर आहे. झाले, म्हणजे काय हां. बाबा एकाच पार्टीकडे सगळं आहे असं काही नाही. नाही. त्यामुळे काय वाटतं तुम्हाला? या त्यामुळे आता निवडणुकीत- बघा भाजपची सत्ता असली ना हां. तर भाजपच्या सत्तेचे आमदार खासदार आहे ना हां. हे 2-4 कंपन्या आणून सोलापूर चांगल्या करायला पाहिजे. बरं. आता पहिले सोलापूरला काय म्हणत होते, सोन्याची चुडिया म्हणत होते. हो.
काय आता सोलापूर काय झालं आमचं झिरोमध्ये आलं. सोलापूरला सोनापूर म्हणायचे. सोनापूर म्हणत होते, सोन्याची चुडिया म्हणत होते. आता सोलापूर झिरोवरती दिसायला लागलं आहे. आता कोणत्या टी व्हीवरती ह्याच्यावरती बातम्यावरती सोलापूरचं नाव कमी येतं आहे. बरोबर. बाकी दुसऱ्या आसपासचे काय आजचे बाऱ्या का असेल त्यांचं नाव टी व्हीवरती येतं, आमचं सोलापूरचं नाव येत नाही. ह्याच्यात की आम्हाला विनंती आहे की एक 2-4 कंपन्या आणल्या ना आमचे लेकरं कामधंदा करून खाईल. त्याच्यासाठी महानगरपालिकेमध्ये मग त्यासाठी तुम्ही काय म्हणजे कुठल्या पार्टीला निवडून द्यायच्या डोक्यात आहे तुम्हाला? आता जे आमचं काम करेल त्या पार्टीला आम्ही देणार आहे. बरं बरं बरं. आहे का ना. आता आमची सोय करील समजा, हे करील समजा, त्यांना देणार जे आहे. आश्वासन देईल तुम्हाला. आश्वासन देईल ते त्याच्यावरतीच. आता आलंच आम्ही त्यांना सांगणार होतं की आमचं टाळीत रस्ता नाही बरोबर, खड्डे आहे ती, रोडवरती खड्डे आहे ती, पाणी टायमावर येत नाही. आणि तुम्ही खासदार जर असले तर आम्हाला एक 2-4 कंपन्या आणा आमच्या लेकरांसाठी. करा काय तर. आता नगरपालिकेमध्ये त्यांचे आमदार सांगड असतेच. त्यांनी सांगून त्यांनी काय ते करून आम्हाला एवढी विनंती आहे आमची की त्यांनी 2-4 कंपन्या आणल्या ना मोठे, तर म्हणजे एका कंपनीमध्ये 1000-2000 लोक केलं तर त्यांचे काम चालवून आमचं घर संसार चालवायला पाहिजे. अगदी बरोबर. हे माझी विनंती आहे. बरं बरं. आता काँग्रेस आणि भाजप ह्याच्यामध्ये काय वाटतं, कशी टक्कर होईल इथं? टक्कर होईल म्हणतं भाजपचंच होईल. जड आहे पार्टी. भाजपचं चांगली येईल. आता सत्ता त्यांची आहे म्हणल्यानंतर त्यांनी सगळीकडे त्यांनी त्यांचं पेरतच येणार म्हणल्यासारखं. म्हणून आता इथं सुद्धा तुम्हाला सांगतो की इतर पक्षाला वाव नाही, पण जरा भाजपाला जरा वाव मिळेल असं वाटतंय. 3 आमदार असल्यामुळे हां. शहरात. आणि खासदारचा काय प्रभाव पडणार नाही का प्रणितीताईंचा? खासदार तर काय नाही. आता कसं आता गेल्या वेळेसच बघितलं म्हणलं तर सगळे हे होते तर 4च आहे काँग्रेसचे आले होते. मग आता ते बी 4 येतात का नाही ह्याची बी शाश्वती नाही, कारण का सध्या ह्यांची असल्यामुळे सगळं ह्यांचंच चाललंय सगळं. बरं. महानगरपालिकेत काय चालणार नाही? चालणार नाही. हे चालणार तर भाजपचंच. बरं बरं. खेळ चालणार भाजपचा. सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं जेव्हा आपण सोलापुरातील सर्वसामान्य मतदारांशी जनतेशी चर्चा करत होतो त्यावेळी बहुतेक सर्व जनतेचे हाच कल आहे की सोलापूर हे ऐतिहासिक शहर आहे. येथे कपडा उद्योग एकेकाळी खूप वैभव संपन्न होता, परंतु आता शहराची जी अवस्था आहे, स्मार्ट सिटीचा जो उल्लेख केला जातो त्या अनुषंगानं सोलापुरातील रस्ते असतील किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा गटारे, स्वच्छता, लाईट ह्या गोष्टी ज्या आहेत, या मुख्य रस्त्याला जरी ह्या झगमगाट दिसत असला तरी चाळीमध्ये आणि जे सर्वसामान्य लोक राहतात त्या भागामध्ये मात्र या गोष्टींची कमतरता असल्याचं हे लोक बोलून दाखवत आहेत. आणि आपल्याला महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सोयीसुविधा पुरवायला पाहिजेत त्या मिळाव्या अशी अपेक्षा या महानगरपालिकेकडून व्यक्त करतायत. येणाऱ्या निवडणुकीत काय होणार आहे याचे प्रत्येक अपडेट घेण्यासाठी आपण शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.